हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे। आणि आज आपण गावरान पद्धतीची चटपटीत आणि कुरकुरीत अंडा भजी तयार केलेली आहेत, ती आज आपण बघणार आहे। अंडा भजी तयार करण्यासाठी आपल्याला 4-5 अंडे आपण उकडून घेतलेले आहेत आणि बटाटाही शिजवून आपण बटाट्याची भाजी तयार करून घेणार आहे। बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी आपण 6 बटाटे उकडून घेतलेले आहेत। तव्यावरती आपण बटाट्याची भाजी तयार करत आहे। गरम तव्यावरती 2 पळी आपण तेल घातलेले आहे। तेल गरम झाले की यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून परतून घेत आहे। गरम तेलावरती कांदा आपल्याला परतून भाजून घ्यायचा आहे। यामध्ये आपण थोडेसे जिरे आणि थोडीशी हळद पावडर टाकत आहे। हळद पावडर टाकून आपण कांदा तेलामध्ये परतून घेत आहे। यामध्ये आता आपण अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा चाट मसाला टाकून आपण परतून घेत आहे। यामध्ये आता 1 चमचा रेड चिली पावडर टाकून आपल्याला परतून घ्यायचा आहे। शिजवून घेतलेला बटाटा आपण आता यामध्ये हातानेच कुस्करून टाकत आहे। जर तुम्हाला यामध्ये रेड चिली पावडर जर वापरायची नसेल तर आपण हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर यांची पेस्टही यामध्ये करून टाकू शकतो। बटाटे टाकून आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आता चवीसाठी मीठ टाकत आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण याच्यावरती टाकत आहे। गॅस आपण आता बंद केलेला आहे आणि आता हे सर्व मसाले आपण चांगले एकत्र मिक्स करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण बटाट्याची भाजी तयार केलेली आहे। आता मॅशरच्या साहाय्याने आपण बटाटा आहे तो सर्व एकत्र चांगला असा बारीक करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण स्वादिष्ट बटाट्याची भाजी तयार केलेली आहे। अंडे आपण उकडून घेतलेले आहेत। उकडून घेतलेले अंडे आपण आता चाकूने चिरून घेत आहे। 5 अंडे आपण उकडून घेतलेले आहेत आणि ती आपण आता अशी चाकूने चिरून घेणार आहे। शिजवून घेतलेल्या बटाट्याच्या भाजीचा एक गोळा आपण आता हातावरती घेऊन थापून घेणार आहे। तर असे थापून घेतल्यानंतर आपण त्याच्यावरती अर्धे अंडे ठेवून बाजूने राहिलेला भाग आहे तो असा आपण अंड्यावरती गोळा करून बंद करून घेणार आहे। आपण अंडे आहेत ते पूर्ण असे बटाट्याच्या भाजीने कव्हर करून घेणार आहे। अंड्याला आपण वरून आणि खालून दोन्ही बाजूंनी असे बटाट्याची भाजी लावून त्याला अंड्याचा आकार देऊन आपण तयार करून घेणार आहे। तर अशी आपण सर्व उकडलेली अंडी तयार करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण 5 अंडी उकडून घेतलेली आणि 5 पण अंडी आपण त्याच्यावरती आपण बटाट्याची भाजी लावून अशी तयार करून घेतलेली आहेत। 5 ब्रेड आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत। तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि आता एका वाटीमध्ये आपण 2 अंडी फोडून घेत आहे। अंडा भजी तळण्यासाठी आपण हे तयार करून घेत आहे। तर 2 ऐवजी 1 अंडे घेतले तरी चालेल। अंडा भजी तळण्यासाठी आपल्याला हे काही जास्त लावावे लागत नाही, थोडेसे लावून अंडा भजी तळून घेणार आहे। फोडून घेतलेल्या अंड्यामध्ये आपण थोडीशी हळद, मीठ, काळी मिरी पावडर टाकून आपण मिक्स करून घेत आहे। अंडी आपल्याला चांगली फेटून घ्यायची आहेत। अंडी भजी तयार करण्यासाठी आपण तयार करून घेतलेल्या अंड्यांना आता या तयार केलेल्या अंड्याच्या मिश्रणामध्ये असे बुडवून घेणार आहे आणि नंतर आपण त्याच्यावरती तयार केलेले असे ब्रेड क्रम्स सगळीकडून असे लावून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व अंडी बनवून आपण तयार करून घेणार आहे। तर असे आपण सर्व अंड्यांना लावून तयार करून घेतलेले आहे। अंडा भजी तयार करण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आणि आता त्यामध्ये आपण एक तयार करून घेतलेली अंडी तेलामध्ये तळण्यासाठी सोडत आहे। जेवढी बसतील तेवढी अंडी आपल्याला तेलामध्ये तळण्यासाठी टाकायची आहेत। झाऱ्याने असे आपल्याला अंड्यावरती तेल सोडायचे आहे
अंडा भजीची खालची बाजू तळून झाल्यानंतर आपल्याला पलटी करून दुसरी बाजूही तळून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडून कुरकुरीत अशी अंडा भजी तळून घ्यायची आहेत। तर असा कलर आल्यानंतर आपण अंडा भजी तळून काढत आहे। आता राहिलेली अंडा भजी आपण तळण्यासाठी तेलामध्ये टाकलेली आहेत आणि आता एक बाजू तळून झालेली आहे। पलटी करून आपण दुसरी बाजूही तळून घेत आहे। अंडा भजी अशी कुरकुरीत तेलामध्ये तळून झाल्यानंतर ते आपण आता एका चाळणीमध्ये काढून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण गावरान पद्धतीची चटपटीत आणि कुरकुरीत अंडा भजी तयार केलेली आहेत। तर तुम्ही बघू शकता किती छानपैकी अंडा भजी खाण्यासाठी तयार झालेली आहेत। तर तुम्हालाही आजची गावरान पद्धतीची चटपटीत आणि कुरकुरीत अंडा भजी रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा। आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोच होत राहील। आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।